पुढे जाईन. जेव्हा या सगळ्या तरुण वयातनं जेव्हा पौगंड अवस्थेतनं तुम्ही या सगळ्या जबाबदाऱ्या म्हणालात, कॉलेजचा कॉलेज तुम्ही बघितलंच नाही तुमच्या जबाबदाऱ्यांमुळे घरच्या. जेव्हा तुम्ही एक समज एका मुलाला एखादी येते की बाबा अशी बरीच मुलं आहेत किंवा असे बरेच विद्यार्थी आहेत, अशी बरीच माणसं आहेत की ज्यांना माझ्यासारखं आयुष्य मिळालेलं आहे, जी विडी कामगार आहेत माझ्या आईसारखी, त्यांची मुलं आहेत किंवा एस टी कामगारांची मुलं आहेत, त्यांच्याबद्दलची जी सहानुभूती आहे ती आता मी तुमचं जेव्हा काम बघतो सगळं, कारण मी या परिसरातच आजूबाजूला राहत असल्यामुळं मला आपलं काम माहिती आहे. बरोबर. ती सहानुभूती कशी निर्माण झाली किंवा तुम्हाला कसं वाटलं की बाबा हे बाकीचे सुद्धा भोगतायत, यांच्यासाठी काहीतरी करूया, ही जाणीव निर्माण झाली मनात? नाही, आम्ही 89ला इकडं बीडी कामगार कॉलनीमध्ये राहायला आलो. हं. त्यावेळी तसं बघितलं तर साने गुरुजीच्या पुढं वस्ती नव्हती. बरोबर. अगदी म्हणजे सगळे नवीन डेव्हलप होणारी कॉलनी होती. हं, हं. आणि त्यावेळी पाण्याची व्यवस्था नव्हती, लाईटची व्यवस्था नव्हती. बरोबर. त्या काळामध्ये आमच्या इथं संजय सावंत नगरसेवक हो होते. हो हो. आणि मग ते पाणी नाही, कॉलनीतले सगळे लोक, ठराविक लोकच राहायला होतो. बरोबर. मग ते प्रत्येकजण समस्या एकमेका कोणतरी पुढे जायला पाहिजे म्हणून मग त्यावेळीपासून मी पाण्यासाठी सावंत साहेबांच्याकडे रात्रीचं 2-2, 3-3 वाजता जायचं. बाकीच्या काही समस्या असतात त्या समस्यासाठी जायचं. बाळ पोद्दार साहेब जे बीडी कामगारांचे बरोबर. नेते नेते होते, होते. त्यांच्या सान्निध्यात वाढल्यामुळं बरोबर. थोडंसं चळवळीत काम ते करण्याची नेतृत्व आवड मोठं होतं त्या झाली. काळात. चळवळीत काम करण्याची आवड निर्माण झाली बरोबर होती. बरोबर. आणि त्याचबरोबर पूर्वी राहायला टाकाळ्यावर आम्ही हं, होतो. हं, हं. त्याच्यामुळं आमचे मित्र राजू लाटकर वगैरे हे सगळे आम्ही एकत्र लहानपणी असायचो. अच्छा. धनंजय महाडिक युवा शक्तीमध्ये थोडंसं मुन्ना साहेबांच्यावर आमचं प्रेम, बरोबर बरोबर. आणि मग युवा शक्तीच्या माध्यमातून काम करत गेलो. त्याच्यामुळे सामाजिक कामाची आवड निर्माण झाली. अच्छा. मग त्यावेळी थोडक्यात काय असा राजकीय प्रवास असं काय ठरलेला नव्हता. किंवा फक्त माझ्या लोकांसाठी काम करायचं. पाठीमागे माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पण काय राजकीय आहे असं काही नाहीये. बरोबर.